आम्ही आता इथे वनगुळ्याला आलो आहोत सतोबाचे दर्शन घेण्यासाठी। हे बघा मंदिर। आता आम्ही मंदिराचे दर्शन घ्यायला चाललो आहोत। चला तर आपण जाऊया दर्शन घ्यायला। चला तर मग आता आपण दर्शन घ्यायला निघूया सतोबाचे। चला। ईश्वर प्रसन्न हे त्याचे द्वार आहे देवळाचे महाद्वार। त्यानंतर हा आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य। हे जे तुळशी वृंदावन आहे किती सुंदर बांधलेलं आहे बघ। असं बघायला आपल्याला कुठे मिळणार आहे? हे सप्तेश्वरालाच आपल्याला बघायला मिळेल। खूप सुंदर। त्यानंतर हा बाहेर सगळा निसर्ग सौंदर्य। आजूबाजूला ही शेती किती छान वाटते बघायला। आता इथे एक ठिकाण आहे, इथे असं एक गोमुख आहे आणि इथे आपल्याला आपण पाय धुवायचे आणि मग आपण मंदिरात प्रवेश करायचा। इथे असं पाणी ठेवलेलं आहे आणि इथे असं एक छोटंसं गोमुख केलेलं आहे। इथे सगळ्या भाविकांनी येऊन हातपाय धुवावे आणि मग मंदिरात प्रवेश करावा दर्शन घेण्यासाठी। त्याप्रमाणे मी आता इथे हात धुवून घेत आहे, पाय धुवून घेत आहे। चला आता आपण दर्शनाला जाऊया। आता इथे माझी बहीण ही सुद्धा हातपाय धुते। सुंदर इथे अशी आयडिया केली आहे की हातपाय धुवून सगळ्यांनी जायचं दर्शनाला। चला तर आता आपण दर्शनाला जाऊया। चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। पायरीचे मी दर्शन घेते। खूप सुंदरचं हे मंदिर बांधलेलं आहे। खूपच सुंदर, अप्रतिम। ओम नमः शिवाय। 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 तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रभ। चला आता आपले दर्शन वगैरे झाले आहे। आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला। चला बाप्पा आमच्या सोबत। चला आता आम्ही निघालो दर्शन घेऊन। हे इथे एक झाड आहे, कसं आहे बघा, केवढं मोठं आहे आणि याचा बुंदा झाडाचा कसा आहे।
ह्या झाडाचं नाव मला माहिती नाही, पण या झाडाचा बुंदा बघा जवळजवळ 20 फूट आहे. एकदम साव तरी पण सकाळी 7:30-8 कसं डेपोच्या खाली घर ना. पुढे केलं ना असं बंगल्याच्या पुढे 8 यायची आणि तिची गाडी पण 6ची असायची काहीतरी. भाजी असेल आणि लोणचं. बोंडा किती पडले उचल का